असतं ना, आपल्यासोबत काहीतरी निगेटिव्ह झालेलं असतं, काहीतरी वाईट झालेलं असतं आणि आपण त्याच सिच्युएशनमध्ये पूर्ण त्याच विचारात असतो आणि त्याच ज्यावेळी आपण इंस्टाग्राम स्क्रोल करतो आणि अचानक आपल्याला आपल्या सिच्युएशनशी अगदी मॅच होणारी रील येते, ती रील आपण लाईक करतो आणि मग आपल्याला तशाच रील्स येत जातात आणि मग आपल्याला असं वाटतं की हा पण तर तेच सांगतोय, म्हणजे मी बरोबर आहे. इतके सगळे क्रिएटर्स जर हेच म्हणताय तर मी कसा चुकीचा असेल, माझं म्हणणं बरोबरच आहे. आणि मग कुठेतरी आपण ती रील त्या व्यक्तीला दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यासोबत आपलं काहीतरी बिनसलं असेल. मग आपण तिला शेअर करतो, नाहीतर स्टोरी ठेवतो, काहीतरी करतो. आणि मुळात या सगळ्यामुळे होतं काय माहितीये का, त्या रील्स बघून आपल्याला असं वाटायला लागतं की बरोबर आहे, मला जे वाटतंय ते बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे. आणि मग आपल्याला हे कन्फर्म होतं की मी माझ्या जागी योग्यच आहे. आणि मग आपण त्याबद्दल इतके कन्फर्म होऊन जातो की आपल्याला कुणाला विचारावंसंही वाटत नाही, आपली सिच्युएशन सांगावीची सुद्धा वाटत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की मी बरोबर आहे. एवढ्या सगळ्या रील्समध्ये तर तेच म्हटलंय, मग मी कसा चुकीचा असू शकतो. पण हे जे व्हॅलिडेशन आपल्याला मिळतं ना, हे कुठेतरी आपल्यासाठी योग्य नसतं, कारण यामुळे आपण असा विचारच करत नाही की मीही चुकीचा असू शकतो. कारण बघा, प्रत्येकाची सिच्युएशन ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकजण त्याच्या सिच्युएशननुसार गोष्टी बोलत असतो. म्हणून आपण हे नाही म्हणू शकत की मी बरोबरच आहे. लक्षात घ्या, हे अल्गोरिदम आहे, हा एक अल्गोरिदमचा भाग आहे. जे तुम्हाला बघायचंय तेच तुम्हाला दाखवलं जातंय. आणि कोणताही रील असो, प्रत्येकजण त्याला त्याच्या सिच्युएशननुसार वेगवेगळं घेत असतो. म्हणून प्रत्येक वेळी जे दाखवलं जातंय त्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, त्यावर ठाम होऊ नका की हे असंच आहे आणि हे असंच राहणार आहे. नाही, एक्सपर्ट्सची मदत घ्या, चांगल्या लोकांशी बोला, समजदार लोकांना तुमचं म्हणणं सांगा, त्यांच्याकडून समजून घ्या. कधी कधी आपल्याला नाही कळत काही गोष्टी. आपण ज्या सिच्युएशनमध्ये असतो ना, त्या सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी कधी कधी आपल्याला पडते एखाद्याची गरज. एखादा असा व्यक्ती जो खरोखर समजदार असेल आणि ज्याला खरंच आपलं हित माहिती असेल, जो आपल्याला चांगला सल्ला देणार असेल, अशा व्यक्तीशी चर्चा करा. प्रत्येक गोष्ट फक्त स्वतःला वाटते, इंस्टाग्रामवर दिसते, त्या रिलेटेड रील्स येत आहे म्हणून तीच खरी आहे असं नाहीये.